पुन्हा एक वार या सुंदर प्रभाती सकाळच्या मानण्यासाठी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक ख्रिस्त येशूच्या ठायी असणाऱ्या पवित्र प्रीतीत स्वागत आहे। आज आपण पुन्हा एक वार कृपेबद्दल आणि देवाची कृपा किती महत्त्वपूर्ण आहे या संदर्भात मनन करत असताना आजचा विचार पवित्र शास्त्रातील 2 करिंथ्याचा 12वा अध्याय 9व्या वचनातून येत आहे। 9वं वचन असं म्हणत आहे, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते। म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन। या ठिकाणी या वचनातून आपल्याला हे समजत आहे की देवाची कृपा आपल्याला पुष्कळ आहे। बऱ्याचदा आपल्याला अनेक गोष्टीची आवश्यकता असते आणि या सर्व गोष्टी आवश्यकतेनुसार, वेळेनुसार, गरजेनुसार आपण सर्व त्या गोष्टीच्या दिशेने धाव करत असतो। परंतु परमेश्वर देव बाप आपल्याला त्याची कृपा पुरवून सर्व सुस्थितीला अनुसरून सर्व लागणाऱ्या गोष्टी पुरवत असतो। इतकंच केवळ नाही तर त्याच्या कृपेत राहून देवाचं गौरव व्हावं याकरिता तो आम्हाला सुशोभित करत असतो। पौलाचा अनुभव त्याच्या जीवनामध्ये खूप वेगळा आहे। त्याच्या अनुभवातून तो जात असताना आपल्याला हे सांगतो की देवाची कृपा माझ्यासाठी पुष्कळ आहे। आज आम्ही देखील हा विचार केला पाहिजे। जागतिक सुव्यवस्थेला अनुसरून अनेक अत्याधुनिक साधनांची गरज भासते आणि सर्व गरजा आपण त्या पूर्ण होण्यासाठी धडपड करत असतो। पण देवाच्या सात्विकपणाला सामोरे जाण्यासाठी, धार्मिकतेच्या कृत्याने परमेश्वराची सेवा करण्यासाठी आम्हाला त्याची सेवा दिली असता त्याची कृपा किती महत्त्वपूर्ण आहे। आणि याकडे जर का तुम्ही आणि मी विश्वासाने कृपेच्या ठायी असणाऱ्या प्रीतीचा अनुभव घेत राहिलो तर निश्चितार्थाने आजची सकाळच नाही तर इथून पुढचा सर्व सेकंद, सर्व मिनिट, सर्व वेळ, सर्व दिवस आणि सर्व आयुष्य देवाच्या कृपेमध्ये आशीर्वादाचं होईल। परमेश्वर देवबाप तुम्हाला त्याची कृपा पुरेशी आहे यावर खात्री आणि विश्वास ठेवण्यास मदत करो। आपण प्रार्थना करूया। स्वर्गीय महान पवित्र परमेश्वर देवबापा, आमच्या अशक्तपणामध्येच तुझी कृपा आम्हाला पूर्णत्वास नेते आणि खरोखर दयाघनीश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो या वचनाबद्दल की तुझी कृपा आम्हाला पुरेशी आहे। आम्ही संपूर्ण जीवन कंठत असता, जगत असता, विचार विनिमयाने, आध्यात्मिक अशा वृत्तीने तुझ्या पवित्र चरणाजवळ येऊन तुझ्यावर विश्वास ठेवत असताना देखील आम्हाला ही कृपा आवश्यक अशी आहे आणि या कृपेनेच आम्ही परिपूर्ण होतो असा आमचा पूर्ण विश्वास आहे। आणि म्हणून आज आम्ही तुला धन्यवादित करतो, तुला विशेषतः प्रभू परमेश्वर देवा आळवतो आणि प्रार्थना करतो की आम्ही सर्वजण तुझ्या कृपेत राहावं याकरिता तू आमचं सहाय्य पुरव। येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या प्रिय आणि गोड नावाने ही प्रार्थना केली म्हणून ऐकू द्या। आमेन। यावेळेस मी तुम्हाला येशूच्या प्रीतीमध्ये विनंती करू इच्छित आहे की आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करावं, त्याचसोबत लाईक करावं, शेअर करावं आणि आपल्या सर्व प्रार्थना विनंत्या कॉमेंट्स बॉक्समध्ये पुटअप कराव्यात, कारण परमेश्वर देव बाप तुमच्या सेवेकरिता आम्हाला अधिक तयार करत आहे। आमेन।